नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती अहिरे. मी आज तुम्हाला जी आपली साड्या येतात, सिल्कच्या ज्या साड्या येतात त्याचे हे बघा अशा पद्धतीने धागे अटकत असतात. तर बऱ्याच जणींचे असे आपण जर लग्नात गेलो तर त्याच्यात आपण जर वर्कच्या वगैरे अशा बांगड्या घातल्या असतात, बांगड्यांना असे डिझाईन असतात बरेचसे. तर त्या बांगड्या घातल्यानंतर आपल्या साड्यांचे असे धागे ओढले जातात. त्यासाठी आपण आता ह्या पदराला नेट लावणार आहोत. ही बघा अशा पद्धतीने हा अर्धा ते काही पदर अर्धा मीटरचे असतात, काही 1 मीटरचे असतात. हा 1 मीटरचा पदर आहे आणि त्या पदराला आपण अशी ही जी आहे त्याच कलरची राणी कलरची जी नेट आहे ती नेट लावून घेतलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने पिना लावून घेतलेल्या आहे आणि पिनांच्या साहाय्याने ती आधी आपण ती पॅकिंग करून घेत आहोत. पूर्ण आपण ज्या बाजूने आपल्याला हे लावायचं आहे, ह्या ठिकाणी काठ असल्यामुळे मी ती नेट थोडी वाळलेली नाही आहे. काठ असल्यामुळे तिचे काही नेटचे सहसा धागे निघत नाही, त्यामुळे वाळली नाही तरी चालते, ती सगट अशी लावली तरी चालते. नेट लावण्याची अगदी सोपी पद्धत आहे ही माझी. या पद्धतीने तुम्ही नेट लावू शकता. बघा असं छान असं मी पिना लावून घेतलेले आहेत. पूर्ण पदराला आधी आपण पिना लावून घेतल्या. मॅचिंग कलरचा धागा घेतलेला आहे आणि त्या मॅचिंग कलरच्या धाग्याने आपल्याला आता हा मॅचिंग कलरचा जो धागा घेऊन आपण आता याला पिना लावलेल्याच आहेत. हे बघा या साईडने मी थोडं वाळून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण पिना लावून घेतलेले आहेत. हे बघा हा थोडा एक भाग वाळून घेतलेला आहे. तिथे नेट लावल्याने आपल्या साड्या पण छान राहतात आणि आपल्या आपण ज्या बांगड्या वगैरे घालतो त्या बांगड्यामध्ये आपल्याला ते पदराचे धागे अडकत नाही आणि पदर ओढला जात नाही. आणि ही नेट लावण्याची सोपी पद्धत आहे. आपण जसं धावदोरा म्हणजे आपण शिवतो, फॉल जसा लावतो त्याच पद्धतीने ही नेट लावण्याची अगदी सोपी पद्धत आहे. मॅचिंग धागा घेतलेला आहे. हा मॅचिंग धागा घेतलेला आहे बघा. अशा पद्धतीने धागा घेऊन घेतलेला आहे आपण. हे बघा आता आपण ज्या बाजूने सुरुवात करत आहोत, मी बिल्लासभर अंतर सोडून दिलं आहे आणि मधून शिलाई करत आहे. कारण का की आपला जर घोळ वगैरे पडला, जर आपल्या साडीचा घोळ वगैरे पडला की तो साईडच्या साईडने निघून जाईल, म्हणून तो आधी आपण मधली सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यासाठी बिल्लासभर अंतर सोडून घेतलेलं आहे मी. आणि नंतर साईडचं म्हणजे तो घोळ पडलेला असेल तर तो घोळ आपला निघून जाईल, त्यासाठी आपण आधी मधून सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी एक हात आपला, एक बोट आपला खाली ठेवायचा आणि इथे बारीक आपण जसे खालचे साईडला एकदम बारीक धागा घ्यायचा असतो, म्हणजे जेणेकरून तो दिसला नाही पाहिजे आपल्याला. अशा पद्धतीने ही नेट हे बघा असं तुम्हाला दिसत नसेलच. हे बघा असं बारीक हे येतं. वरच्या साईडने मोठे धागे आले तरी चालतील, पण खालची जी साईड असते ज्या साईडने आपल्याला पदराला, तर तिथे चे धागे लावलेले असतात, त्याच्या मॅचिंग असतो, त्यामुळे तो अगदी दिसत तर नाहीच पण अगदी छान असा लावला जातो. आणि नेट लावताना एक काळजी घ्यायची की धागा जास्त ओढायचा नाही, अलगद ओढायचा. कारण तो अलगद जर ओढला तर व्यवस्थित असं होतं आणि धागा जर ओढून घेतला तर पदर गोळा होऊन जाईल. त्याच्यामुळे धागाही आपण नेट ओढायचा नाही आहे. हे बघा अशा पद्धतीने. मग चला तर मग आपण हे पूर्ण साडीला नेटला, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मी ब्लाऊजचे बरेच असे व्हिडिओ नवनवीन घेऊन येत राहते, वेगवेगळे. पेपर कटिंग, तुम्हाला जर पेपर कटिंग आवडत असतील तर माझे पेपर कटिंगसुद्धा मी ऑनलाईन देत असते. कमीत कमी दरामध्ये मी पेपर कटिंग देत असते. माझा फोन नंबर आहे 9767285001. हा माझा फोन नंबर आहे. तुम्हाला जर पेपर कटिंग ब्लाऊजची, कोणतेही ब्लाऊजची पेपर कटिंग जर पाहिजे असेल तर जरूर मी कमीत कमी दरात देण्याचा प्रयत्न करते.